हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीस लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. आज तुमच्यासाठी एक खूप सुंदर अनुभव मी घेऊन आली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना नतमस्तक होऊन आजचा अनुभव आपण ऐकणार आहोत. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा नवीन आणि सुंदर व्हिडिओ पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. आपल्यापैकी असंख्य भक्त असे आहेत जे मांसाहार करून स्वामींची सेवा करतात, स्वामींची भक्ती करतात, स्वामींना प्रसन्न करणारे असंख्य उपाय करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, नक्की आपण मांसाहार करून केलेली सेवा हे स्वामी स्वीकारतात का, किंवा त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचते का? आज मी तुम्हाला असाच एक स्वामी अनुभव सांगणार आहे जो ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आणि अंगावर रोमांच आल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी नवीन सदस्य आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भक्तांनो, आजचा अनुभव आहे सोलापूर येथील एक ताईंचा, ज्या स्वामींच्या खूप भक्त होत्या. ह्या अनुभव संपूर्ण ताईच्या शब्दात आपण ऐकूया. ताई म्हणतात, सर्वांना श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट मंदिर म्हणजे स्वामींचे मंदिर हे जरी जवळ असले तरी मी मात्र स्वामींचे भक्त न होते. पण माझ्या सासूबाई ह्या स्वामींच्या खूप सेवा करायच्या, तर त्यांची सर्व देवांवरती खूप श्रद्धा लहानपणापासून होती. त्या माळकरी असल्यामुळे परमार्थावरती आणि देवावरती खूप विश्वास आणि श्रद्धा ठेवणाऱ्या होत्या. पण मी मात्र आस्तिक होती. माझा देवावरती विश्वास न होता आणि मला देवापासून काहीच अपेक्षा न होत्या. मी कर्मवादी जास्त होते आणि माझा कर्मावरती खूप जास्त विश्वास होता. आणि माझ्या सासूबाईचा खूप हट्ट होता की मी देखील स्वामींची सेवा करावी, भक्ती करावी. माझ्या लग्नाला 8 वर्षे होऊन गेली तरीही मला मूल न होतं. त्यामुळे सासूबाई मला सतत स्वामींची सेवा करायचा सल्ला देत होत्या. पण मी मात्र नेहमीच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र त्या दिवशी गुरुवार होता आणि न कळत मी घरात मांसाहार केला. ठरून किंवा मुद्दाम असे काहीच नव्हते. न कळत माझ्याकडून मांसाहार झाला आणि त्या दिवशी माझं आणि माझ्या सासूबाईचे खूप भांडण झाले. मात्र मी त्यांना हेच म्हणाले की स्वामी नसतात असं काही नसतं, यातून बाहेर पडा, असे माझ्या सासूबाईंना समजावत होते. मात्र तिथून त्यांनी माझ्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलं. मग मी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. असे 2 महिने उलटले. घरात एकमेकांचं पटत नव्हतं. 2 महिने निघून गेल्यानंतर त्या दिवशी पौर्णिमा होती आणि पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार आला. मी त्या दिवशी घरामध्ये मांसाहार केला आणि त्याच दिवशी असा योग आला की संध्याकाळी आमच्या घरी स्वामींच्या पादुका आल्या. आमच्या घराच्या शेजारी असणारे एक काका आहेत. खरं तर स्वामींच्या पादुका यांच्या घरी येणार होत्या. मात्र त्याच वेळात त्यांच्या घरामध्ये त्यांच्या सुनेला बाळ झालं. सुयेरा आल्यामुळे त्या पादुका त्यांनी आमच्या घरी उतरवण्यासाठी सांगितल्या. आता मी मोठी सून असल्याने त्या पादुका मी स्वतःच्या डोक्यावर घेतल्या, घरातील रूममध्ये नेऊन ठेवल्या. खूप श्रद्धा असं काही नव्हतं, पण कर्तव्य म्हणून मी ते करत होती. मात्र त्या क्षणाला माझ्या मनात कुठेतरी भीती वाटत होती, कारण मांसाहार करून स्वामींच्या पादुका मी माझ्या डोक्यावर घेतल्या. मनात भीती होती, पण पुन्हा स्वतःला म्हणाली, असं काही नसतं, लोक काहीही म्हणतात, स्वामी असतात, स्वामी आहेत, माझा विश्वास नाही, असं मी स्वतःच्या मनाला म्हणाली. तो दिवस गेला. पूर्ण आठवडा निघून गेला आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी एक भयानक प्रकार घडला. गुरुवारच्या दिवशी माझ्या पूर्ण हातावरती काहीतरी पांढरे डाग आल्यासारखे मला जाणवले. नक्की काय आहे मला कळेना. संध्याकाळपर्यंत माझ्या चेहऱ्यावर, पाठीवर, प्रत्येक ठिकाणी डाग उठत होते. चेहरा, माझं पूर्ण शरीर हे काहीतरी वेगळंच सांगत होतं. 2 दिवस मी ते सगळं काही सहन केलं. 2 दिवसानंतर मी डॉक्टरांकडे गेली आणि जेव्हा मी डॉक्टरांकडे गेली तेव्हा त्यांनी मला हा कोडचा प्रकार असल्याचे सांगितले. खरे तर जसे त्यांनी कोडचे निदान केले, मी अक्षरशः चक्कर येऊन तिथेच पडली. मला काय करावं काहीच सुचेना. मी घरी आले. घरातले सगळे मला समजावत होते. त्या दिवशी पहिल्यांदा सासूबाई माझ्याशी बोलल्या आणि त्यांनी मला स्वामींना शरण जायला सांगितले. तरीही माझ्या मनात विश्वास नव्हता. मात्र त्या रात्री साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या स्वप्नात आले. महाराज स्वप्नात आले
आणि स्वप्नात ते मला खूप बोलले. तो स्वप्नातला दृष्टांत झाला. मी सकाळी उठली. रात्रीचा संपूर्ण स्वप्न मी सासूबाईंना सांगितले. मी खूप रडले आणि मग मी स्वामींच्या समोर बसली. स्वामींची माफी मागितली. त्यांना शरण गेले. पुन्हा माझ्या आयुष्यात असे मी कधीच करणार नाही असे मी स्वामींना सांगितले. मात्र तरीही ते डाग वाढत होते. बऱ्यापैकी संपूर्ण अंगावरती पांढरे चट्टे उमटले होते. त्यानंतर 2 दिवस निघून गेले. माझ्या सासूबाईंनी तारक मंत्राचं तीर्थ बनवलं आणि माझ्या संपूर्ण अंगावर शिंपडलं. नंतर त्यांनी मला ते तीर्थ प्यायला दिलं. तिथून 1 वर्षभर मी मनापासून स्वामींची सेवा करत होते आणि स्वामी अशक्यही शक्य करतील इतकं मला वाटत होतं. 1 वर्षभर मी घराच्या बाहेर पडले नाही. डॉक्टर म्हणाले यावर काही इलाज नाही, यावर काही उपाय नाही, आता जे आहे त्याचा स्वीकार करावा लागेल. ते स्वीकारता येत नव्हते. मात्र मी स्वामींना शरण गेले होते आणि 1 वर्षभर विश्वासाने मनापासून सेवा केली. 1 वर्षानंतर मी प्रेग्नेंट राहिले. लग्नाला 9 वर्ष झाली आणि 9 वर्षानंतर मी पहिल्यांदा प्रेग्नेंट राहिली. ज्या दिवशी ती बातमी आम्हाला कळली तो दिवस गुरुवारचा होता आणि 9 महिन्यानंतर माझ्या पोटी जो मुलगा जन्माला आला तो देखील गुरुवारी झाला. सगळेच मला स्वामी तुला पावले असे म्हणू लागले. मी मनापासून आता स्वामीची सेवा करत होती. झालेल्या चुका बदल मी दररोज स्वामींची माफी मागत होती. 1 ते 1.5 वर्ष उलटून गेला आणि तुम्हाला खरं सांगते कोडवर काही पर्याय नसतो. पण हळूहळू माझे डाग हे कमी होत गेले. मी फक्त तारक तीर्थ हे अंघोळीच्या पाण्यात टाकायचे, प्राशन करायचे आणि दररोज माझ्या अंगावर शिंपडायचे. त्यासोबत काही गावठी औषध देखील केली आणि त्यामध्ये मला अनुभव आला. स्वामींची कृपा माझ्या पाठीशी राहील. त्या आजारातून कुणाला बाहेर पडता येत नाही. त्या भयानक आजारातून मी बाहेर पडली. तुमचाही विश्वास बसणार नाही. मात्र माझ्या आयुष्यात ही सत्य घटना. 9 वर्षांनी स्वामींनी मला बाळ दिले आणि स्वामींनी माझे कोड बरे केले आणि स्वामींनी मला सुंदर असे मूल दिले. मी मांसाहार करून स्वामींच्या पादुका डोक्यावर ते घेऊन फिरत होती. त्याच्या कारण माझ्या पूर्ण शरीरावर ते कोड म्हणजे 8 दिवसाच्या नंतरच कोडाचे चट्टे उमटले. आणि असंही असू शकतं की स्वामींना मला सेवेत आणायचं असेल म्हणून हे मला झालं. कारण जोपर्यंत मनुष्याला त्रास होत नाही तोपर्यंत त्याला देव दिसत नाही. तर मांसाहार हे स्वामींना मुळीच आवडत नाही. पण ज्याला सवय आहे आणि जो मांसाहार करतो तो जर स्वामींच्या सेवेत आला तर हळूहळू त्याच्या बुद्धीत इतका फरक होतो की स्वामी त्यांना अशी बुद्धी देतात की त्याचा मांसाहार स्वतःहूनच बंद होतो. आणि माझा देखील मांसाहार बंद झाला आणि मी स्वामी सेवा करू लागली. माझ्या शरीरावरील कोडाचे जे चट्टे होते, जे कोड होतं ते पूर्णपणे संपलं. डॉक्टर जिथे काहीच करत नव्हते तिथे फक्त आणि फक्त तारक मंत्राच्या तीर्थाने चमत्कार केला. मला मुलगाही झाला, माझं कोडही बरं झालं आणि आता मी स्वामी सेवेमध्ये आहे आणि पूर्णपणे माझा मांसाहार ह्या बंद आहे. कारण स्वामी महाराजांना आवडतच नाही की तुम्ही मांसाहार करा म्हणून. एका जीवाला मारून दुसऱ्या जीवाचं पोट हे कधीच भरत नाही. ज्यांचं भरतं ते प्राणी आहे आणि त्यांना देवानेच अधिकार दिलाय ते खाण्याचा. आपल्याला तो अधिकार नाही. तर कृपया करून कोणीच मांसाहार करू नका. कोणत्याच देवाला हे मान्य नाही. तर असा ह्या माझा अनुभव. बघा ताईंचा अनुभव किती सुंदर होता. आणि कोड हे खूप मोठा आजार असतं. हालाकी ते त्यांना निष्काळजीपोटी किंवा त्या स्वामींवरती विश्वास करत नव्हत्या आणि त्यांनी इतका मोठा अपराध केला की मांसाहार करून त्या स्वामींच्या पादुका घेऊन फिरत होत्या. त्यांचीही त्यांना सजा मिळाली होती. म्हणून त्यांच्या शरीरावर ते कोड झाला होता आणि तो स्वामी सेवेच्या कारणच चांगला झाला आणि स्वामी कृपेने त्यांना मुलगा देखील झाला. खूप सुंदर अनुभव ताईचा होता. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक तर बनतं आहे. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामी यांना प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.